अध्याय पहिला, श्लोक 13वा। ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो अभवत्। भावार्थ, भीष्म पितामहांनी शंख फुंकला आणि त्या एका शंखध्वनीने जणू युद्धभूमीला सुरुवात दिली। त्यानंतर एकाच वेळी अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुतार्या सगळं एकदम वाजू लागतं आणि क्षणातच संपूर्ण रणांगणात प्रचंड हलकल्लोळ माजतो। तो आवाज इतका तुमूल, इतका घुमणारा की जमिनीत कंप आणि मनात धडकी भरावी असा। पण इथे गीता आपल्याला फक्त आवाज दाखवत नाही, इथे गीता आतला संकेत दाखवते। शंख म्हणजे फक्त वाद्य नाही, शंखाचा ध्वनी शुभ, मधुर आणि आध्यात्मिक मानला जातो। पण भीष्मांच्या शंखानंतर इतर कौरव नेते जे वाजवतात ते आहे डंके, ढोल, तुतार्या। अनेकांचे आवाज कडक, खरखरीत आणि सगळे एकमेकांशी सुसंगत नाहीत। आता प्रश्न असा पडतो, जर कौरवांची सेना एक आहे तर त्यांचा आवाज इतका विस्कळीत का? कदाचित हा ध्वनीच सांगतो, कौरवांकडे शक्ती आहे, संख्या आहे, पण एकजूट नाही। आणि हेच गीतेचं मोठं सत्य आहे। जिथे सूर जुळत नाहीत तिथे मन जुळत नाही, आणि जिथे मन जुळत नाही तिथे विजय टिकत नाही। म्हणूनच कुरुक्षेत्रावरचा हा गोंगाट फक्त युद्धाचा आवाज नाही, तो कौरवांच्या आतल्या विसंवादाचा नाद आहे। सनातन मेटामाइंडमध्ये आपण गीतेच्या प्रत्येक श्लोकातून मानवी मन, अहंकार आणि धर्म यांचा खोल अर्थ समजून घेत आहोत। या ज्ञानप्रवासात जोडलेले रहा। जय श्री कृष्ण।